मेसर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराफ, विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापनेपासून। प्रशस्त दालन, 916 हॉलमार्क अलंकार, नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटीचं बिल। ठिकाण विठ्ठल मंदिर रोड, पाटील वाड्याजवळ, येवला। SK9 येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। आता बातमी पाहणार आहोत आपण प्रहार जनशक्ती पक्षाच्या येवल्यातील दुसऱ्या आंदोलनाची। प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने नाशिक संभाजीनगर महामार्गावर अंदरसूल येथे राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन करण्यात आले। शेतकऱ्यांना कर्जमाफी, हमीभाव, दिव्यांगांना 6000 रुपये मानधन या प्रमुख मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी राज्यव्यापी चक्काजाम आंदोलनाची घोषणा केल्यानंतर राज्यात ठिकठिकाणी आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे। या पार्श्वभूमीवर नाशिकच्या येवल्यातील अंदरसूल येथे देखील नाशिक संभाजीनगर महामार्गावर प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले। या आंदोलनाला दिव्यांग बांधवांनी मोठा सहभाग घेतला होता। सुमारे 1 तास हे चक्काजाम आंदोलन सुरू होते। या आंदोलनामुळे महामार्गावर दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या। दरम्यान प्रशासनाला विविध मागण्यांचे निवेदन देऊन आंदोलन थांबवण्यात आले। SK9 येवला न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट, येवला। शेतकऱ्यांना आज कर्जमाफीसाठी आम्ही आज सर्व प्रहारतर्फे आणि सर्व पक्षीय आज अंदरसूल येथे रास्ता रोको करत आहे। सर्व जमले आणि आज पूर्ण ताकदीने उतरलो आम्ही आणि आज महाराष्ट्रभर बच्चू भाऊंनी जो लढा उभारलाय, चक्का जाम उभारला केलेला आहे, त्याला आम्ही सर्व ताकदीने उभारून मागण्या आमच्या अशा आहे की शेतकऱ्यांची कर्जमाफी ही पूर्ण झाली पाहिजे, दिव्यांगांना 6000 रुपये पेन्शन झाले पाहिजे, ही आमची प्रमुख 2 मागण्या आहे आणि इतरही आहे। त्यानंतर जे बच्चू वातावरतून जे सांगतील आम्हाला त्या पद्धतीने आम्ही ते यांच्या प्रेरणेने जे चक्काजाम आंदोलन होत आहे त्याचे मुख्य आणि महत्त्वाचे कारण म्हणजे शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर, अपंग, दिव्यांग यांचे प्रश्न। या प्रश्नाकडे पूर्वीच्याही सरकारांनी, आत्ताच्याही सरकारांनी अतिशय गंभीरपणे दुर्लक्ष केलेलं आहे। आणि महत्त्वाचा विषय म्हणजे या उदाहरण सांगायचं झालं तर या नाशिक जिल्ह्यामधील 54,040 शेतकऱ्यांचे जमिनी जप्त झालेल्या आहेत। त्यांच्यावरती जिल्हा बँकेचा बोजा चढलेला आहे। त्या शेतकऱ्यांना आता फार्मर ID मिळत नाही, त्यांना कोणत्याही सवलती मिळत नाही, त्यांना सोलर पॅनल मध्ये सहभागी होत नाही, त्यांचा शेतकरी सन्मान निधी रद्द झालेला आहे। तर तेव्हा मला सर्वांना विनंती आहे की आपण या चक्काजाम आंदोलनामध्ये सर्वांनी पाठिंबा इथे येवला तालुक्यातील सर्व पक्षी शेतकऱ्यांनी दिलेला आहे आणि इथून पुढेही आम्ही कोणताही पक्ष संघटना काही न पाहता शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती बच्चू भाऊ कडू यांच्या पाठीमागे उभे राहू। या आंदोलनाला शेतकरी संघटना शरदोशी स्थापित संघटनेचा पूर्ण पाठिंबा आहे, कारण आज शेतकरी मरणाच्या दारावर उभा आहे। तुम्ही पाहिलं असेल, कधी अवकाळी होते, कधी दुष्काळ पडतो, कधी शेतीमालाला भाव नाही आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये कर्ज भरलं पाहिजे। कर्ज भरणारे आम्ही आहोत, कर्ज बुडवे नाही शेतकरी, परंतु शेतकऱ्यांची परिस्थिती कोणी समजून घ्यायला तयार नाही। शेतीमालाला भाव नाही, कांद्याला भाव नाही, अवकाळी आला त्याला कोणी वाली नाही, दुष्काळ पडला त्याला कोणी वाली नाही आणि कर्ज भरायला मात्र सर्व सांगतात। म्हणून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये आज आत्महत्या होत असताना सुद्धा सरकारचं याच्याकडे लक्ष नाही आणि म्हणून करता शेतकऱ्यांवर मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे। सरकारने अजूनही जागं व्हावं, नाही तर शेतकऱ्यांचा अंत पाहू नये एवढंच या निमित्ताने सांगतो। शेतकरी संघटना म्हणजे शेतकरी आज दुबार पेरणीच्या संकटामध्ये आहे आणि अतिशय बियाण्याचा तुटवडा, अतिशय गरिबीतून त्यांनी हा शेती उभी केलेला असताना म्हणजे पाऊस अभावी शेतकरी शेती नुकसानीत आलेले आहे, संकटात सापडले आहे। कांद्याचा प्रश्न ऐरणीवर आहे आणि खर्च बेमाफ झालेला आहे। तर दुबार संकटातून वाचवणाऱ्या शेतकऱ्याला शासनाने त्वरित दखल घ्यावी अशी आमची विनंती आहे। पांडुरंग शेलार, विखर्णी। मोबाइल मोबाइल मोबाइल, अरे मोबाइल बोले तो SS मोबाइल। स्मार्टफोन ब्रँड असो कोणताही, खरेदी मात्र SS मोबाइल मध्येच। मोबाइल मोबाइल मोबाइल, अरे मोबाइल बोले तो SS मोबाइल।